विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत आरटीमेन्यू पेट म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज PhD एंट्रन्स टेस्टबद्दलची माहिती। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। नागपूर विद्यापीठाची PhD एंट्रन्स टेस्ट म्हणजेच पेट परीक्षा 6 मार्च आणि 7 मार्चला 2 शिफ्टमध्ये होणार असून 10 ते 1 वाजेपर्यंत जी एक शिफ्ट असून 2 ते 5 वाजेपर्यंतची दुसरी शिफ्ट राहणार आहे। पेट परीक्षा ही 2 भागात म्हणजेच MCQ पद्धतीने घेण्यात येणार असून ही परीक्षा 3 तासाची राहणार आहे। पहिल्या ए सेक्शन 50 मार्कामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूड असेल, तर बी सेक्शन 50 मार्क आणि तुमचा असलेला विषय असेल। पासिंग क्रायटेरिया: in order to be successful in the PET examination, an examination shall score minimum 50% marks in a section and minimum 50% marks in aggregate, provide however that the relaxation of 5% of marks from minimum aggregate 50% to 45% shall be allowed for the candidate belong to SC, ST, OBC, non-creamier layer, डिफिकल्टी ॲबिलिटी कॅटेगरी। हॉल तिकीटवर दिलेल्या परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी पोहोचणे आवश्यक आहे। सोबत एक ओरिजिनल ओळखपत्र देखील घेऊन जावे। तर ही होती नागपूर विद्यापीठाची पेट एंट्रन्स टेस्टबद्दलची माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। अशी नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।